काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसे या फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या पशुधनाची आपण सर्वतोपरी काळजी घेत असतो. अशीच काळजी पावसाळ्यामध्ये त्यांच्या खाद्याची अर्थात चाऱ्याची देखील घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण पावसाळ्यामध्ये अति दमट वातावरण असल्यामुळे किंवा मग अति पाऊस पडल्यामुळे त्यांच्या चाऱ्यावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि याच चाऱ्याचा जर आपण आपल्या पशुधनाला वापर करायला दिला किंवा त्यांना ते खाद्य आपण दिलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पशुधनावर होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार आपल्या पशुधनाला होऊ शकतात. आणि हेच टाळण्यासाठी आपल्या पशुधनाला चांगलं पौष्टिक चारा मिळण्यासाठी आपल्या चाऱ्याचं योग्य प्रकारे नियोजन करणं, त्यांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की आपल्या पशुधनासाठी चाऱ्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायला हवं, व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे ते एकदा पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे पावसाळ्यातील चारा पिकाचं व्यवस्थापन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर संजय कदम सर. आज आपल्या सोबत आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार मंडळी, आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे या विषयासंदर्भात अनेक गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायच्याच आहेत. मात्र त्याआधी त्यांच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. तर सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे डॉक्टर संजय कदम सर हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथे पशुधन प्रक्षेत्र सकुलामध्ये वैरण विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रामध्ये एकूण 20 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी काम केलं आहे. त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्या कृषी ज्ञानाचा प्रसार ते वेळोवेळी विविध माध्यमं, महाविद्यालय आणि विविध शेतकऱ्यांना देखील करत असतात. आणि आज आपल्याला ते मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. नमस्कार सर, आजचा जो आपला विषय आहे की चारा व्यवस्थापन पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने करायला हवं, तर याच्या विविध टप्प्यांकडे आपण पुढे वळणारच आहोत. मात्र सुरुवातीला मला हे जाणून घ्यायला आवडेल आपल्याकडून की चारा व्यवस्थापन करणं हे पावसाळ्यामध्ये का गरजेचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे, काय सांगाल? आता खरं म्हटलं तर हिरवा चाऱ्याचं जे व्यवस्थापन आहे तर ते वर्षभर करणं गरजेचं आहे, फक्त पावसाळ्यातच नाही. कारण आता आपण जर बघितलं की ह्या पावसाळ्यामध्ये पाऊस आता उशिरा सुरू झालेला आहे. बरोबर. आणि जो पडतोय तो जास्तच पडतोय. तर अशा परिस्थितीत आपल्याला चाऱ्याचं व्यवस्थापन करणं गरजेचंच आहे. पण हे जे आपल्याला चाऱ्याचा जो आहे, चारा हा पशुखाद्यामधला प्रमुख घटक आहे. आणि जवळजवळ आपण पशुखाद्याचा जर अभ्यास केला तर 65% खर्च हा फक्त खाद्य आणि वैरण यावरती होत असतो. बरोबर. तर याकरिता आपल्याला त्याचं व्यवस्थापन आता पावसाळ्यापासून आहे, हिवाळ्यात आहे, उन्हाळ्यात आहे सुद्धा करणं गरजेचं आहे. आपला आजचा विषय पावसाळ्यातील चारा पिकाचं व्यवस्थापन आहे आणि त्यानुसार आपण त्या गोष्टीकडे आपण एक एक हळूहळू त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. बरोबर. सर, आता आपण महत्त्वाविषयी सांगितलं, पण बरेचदा म्हणजे अनेक शेतकरी हिरवा चारा आपल्या पशुधनाला द्या असं म्हणत असतात. तर मग हिरवा चारा याचं काय महत्त्व आहे आणि पावसाळ्यामध्ये तो का द्यायला हवा, काय सांगाल त्याबद्दल? आता हिरव्या चाऱ्यामध्ये तृणवर्गीय चारा पिकं जशी मका, ज्वारी, बाजरी आहेत, तर त्यापासून आपल्याला शर्करायुक्त पदार्थ जास्त मिळतात. त्याचप्रमाणे जसं आपण शेवगा आहे, सुबाबूळ आहे, दशरथ आहे, त्याच्यामध्ये खनिज द्रव्ये जास्त आहेत. नंतर लसूण गवत आहे, त्याच्यामधून आपल्याला प्रथिनांचं प्रमाण जास्त मिळतं. म्हणजेच हिरव्या चाऱ्यापासून आपल्याला वेगवेगळी पोषण मूल्य आपल्याला जनावरांसाठी जी लागत असतात ती मिळतात. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये जवळजवळ 65 ते 70% पाण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे जे अन्नावर जे असतात घटक असतात ते सगळे द्रवणीय असतात आणि ते जनावरांना सहज पचतो. नंतर तिसऱ्या याची बाब अशी आहे की आपण जर बघितलं की आजकाल अलीकडे पाहिलं तर पशुखाद्य
जवळजवळ 30 ते 35 रुपये किलो आहे, म्हणजे महाग आहे. हो. तर त्याच्याऐवजी आपण जो चारा आहे, हिरवा चारा आहे, तो उत्पादित करण्यासाठी 1 किलोला आपल्याला जास्तीत जास्त 2 रुपये खर्च येतो. तर त्यासाठी आपण जास्तीत जास्त पशुखाद्यावरील खर्च कमी करून आपण हिरव्या चाऱ्यामधून जर आपल्या जनावरांचं पोषण जर केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये हा जो धंदा आहे तो किफायतशीर ठरेल. एक उदाहरण म्हणून मी सांगतो की जवळजवळ 6 किलो तृणवर्गीय चारा आणि 4 किलो कडधान्य वर्गीय, त्याला द्विदल वर्गीय चारा असं म्हणतात, जर आपण दिला तर 1 किलो खुराका एवढं पोषण मूल्य ते आपल्या जनावरांना देतात. बरोबर सर, मग याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायला हवं हिरव्या चाऱ्याचं? आता समजा आपल्या शेतकऱ्याकडे 10 दुभती जनावर आहेत, 10 दुधाळ जनावरांचं त्याला संगोपन करायचं आहे, तर त्यांनी वर्षभराचं जसं आपण इतर व्यवसायामध्ये आपण नियोजन करतो, वर्षभराचं नियोजन आपण प्रत्येक व्यवसायामध्ये करतो, पण पशुधन व्यवसायामध्ये अशा पद्धतीने जर आपण चाऱ्याचं सगळ्या गोष्टीचं जर नियोजन केलं तर आपल्याला हा व्यवसाय किफायतशीर ठरेल. त्यासाठी आता समजा त्याच्याकडे 10 दुभती जनावरं असतील, दिवसाला 25 किलो हिरवा चारा द्यावा असं आम्ही म्हणत असतो की साधारण त्याच्या वजनानुसार 25 किलो चारा देणं गरजेचं आहे, हिरवा चारा. तर मग 10 जनावरांसाठी दिवसाला त्याला आपल्याला 250 किलो लागेल. एक महिन्यासाठी किंवा 30 दिवसासाठी 7,500 किलो लागेल, म्हणजे 7.5 मेट्रिक टन लागेल. गुणिले 12 महिन्यासाठी जर आपण केलं तर आपल्याला 90 मेट्रिक टन हिरवा चारा देणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे हे कॅल्क्युलेशन आपल्या जर समोर असतील तर त्यानुसार मग आपल्याला नियोजन करता येईल. 90 मेट्रिक टन चारा जर आपल्या जनावरांना द्यायचा आहे, आपल्याकडे 10 दुधाळ जनावरं आहेत आणि त्याचं आपल्याला संगोपन पोषण करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याकडे साधारण 2 एकर क्षेत्र जमीन असणं आवश्यक आहे. बरोबर. त्या 2 एकर क्षेत्रावरती परत आलं की त्याच्यावरती 1 एकर क्षेत्रावरती कडधान्य वर्गीय आणि 1 एकर क्षेत्रावरती आपल्याला तृणवर्गीय जी चारा पिकं आहेत तर ती लागवड केली आपण तर आपल्याला जनावरांसाठी जी समतोल जो बनतो आपण आहार आहे तो आपल्याला मिळू शकेल. बरोबर, म्हणजे हे गणित थोडंसं आपल्याला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण सर आता काही दिवसांपासून पाऊस भरपूर पडतो आहे, पण यंदा पाऊस कमी आहे असं म्हटलं गेलंय हवामान खात्याद्वारे देखील. तर कमी पाण्यामध्ये आपल्याला जर जर आपल्याला चारा घ्यायचा असेल तर त्यासाठी काही नियोजन करायला हवं का? तर त्याविषयी काय सांगाल? कमी पाण्यामध्ये काही चारा. आता कमी पाण्यामध्ये सुरुवातीला आपण आता पाऊस तर आता जोमदार सुरू झालेला आहे. आलं लक्षात. तर जास्त पर्जन्यमानामध्ये येणाऱ्या पिकाबद्दल आपण बघू, नंतर मग कमी पर्जन्यमानात येणाऱ्या पिकांबद्दल आपण चर्चा करू. तर जास्त पर्जन्यमानामध्ये जर आपण बघितलं, जसा आता कोकण सारखा जो भाग आहे, दरवर्षी आपण जर बघितलं तर तिथे 2,500 ते 3,500 मिलीमीटर एवढा त्याच्याकडे सरासरी आपला पर्जन्यमान आहे. तर त्यासाठी आपल्याला प्यारा नावाचं एक गवत आहे, प्यारा गवत. अच्छा. ब्राचेरिया मिटिका म्हणून एक आहे, त्याचे ब्रॅझिलेन्सिस म्हणून एक जात आहे. ब्रॅझिलेन्सिस ही जात आहे ती आपल्याला जरा अवर्षण म्हणजे जरा कमी पाण्यात तग धरणारी आहे आणि मिटिका जी आहे ती आपल्याकडे येऊ शकते म्हणजे जास्त पर्जन्यमानामध्ये, तर त्याची लागवड करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कडधान्य वर्गीय पिकामध्ये राईस बीन येतं. नाहीतर आपण अभ्यास केला ह्या कोकण किनारपट्टीचा तर भाता व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही घेता येत नाही. चारा पिकामध्ये प्यारा गवत आणि कडधान्य वर्गीय जे चारा पीक आहे त्याच्यामध्ये राईस बीन. त्या राईस बीनला सुद्धा जास्त पाणी आपल्याला चालत नाही. जरासे उताराची जमीन असेल तर त्या ठिकाणी आपण त्याची लागवड करू शकतो. ही झाली आपल्याला जास्त पर्जन्यमान विभागामधील पिकं. कमी पर्जन्यमानामध्ये आपल्याला संकरित नेपियर, अलीकडे संकरित नेपियरबद्दल खूप बोललं जातं. संकरित नेपियरच्या खूप जाती आज विकसित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जयवंत आहे, फुले जयवंत आहे, फुले गुणवंत आहे, BHN 10 आहे, BHN 11 आहे. अशा अनेक विविध जाती अलीकडे विकसित, कोइंबतूर 3 आहे, कोइंबतूर 5 आहे, पुष्कळ जाती आहेत. तर ह्या ज्या जातीचे जे आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याचं कांड्या किंवा त्याचे जे ठोंब आहेत तर त्याने आपल्याला ती लागवड 90 बाय 60 सेंटीमीटर वरती वगैरे जर केली आणि साधारण 1-2-2.5 महिन्याने त्याचं कटिंग सुरू होतं. वर्षाला आपल्याला जर बघितलं तर 6 ते 8 कापण्या मिळतात आणि त्याच्यापासून 200 ते 250 मेट्रिक टन
हिरवा चारा आपल्या जनावरांना उपलब्ध होतो. आता मगाशी आपण 10 जनावरांसाठी आपण काढलं होतं 90 मेट्रिक टन. या ठिकाणी 1 हेक्टर क्षेत्रामधून जवळजवळ 200 ते 250 मेट्रिक टन हिरवा चारा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. म्हणजे मला काय सांगायचं की जास्त उत्पादन देणारी ह्या संकरित नेपियरचं वैशिष्ट्य म्हणजे ते बाजरा आणि नेपियर ह्याचं काय आहे, आपल्याला हायब्रिड आहे, म्हणजे त्याचं संकर आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला बाजराचे गुणधर्म सुद्धा आहेत, नेपियरचे गुणधर्म सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला जो चारा जो त्याचा मिळतो तो चांगल्या प्रतीचा चारा मिळतो. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जर बघितलं तर आपण 9.5 ते 10 10.5% आहे असंकरित नेपियर झालं. दुसरं आहे त्या ठिकाणी गिनी गवत आपल्याला घेता येईल. नंतर कमी पर्जन्यमान असेल त्या ठिकाणी मका, ज्वारी, बाजरी अशी पिकं घेता येतील. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती आज उपलब्ध आहेत. नंतर शेवगा आहे, ते सुद्धा कमी पर्जन्यमानाचीच पिकं आहेत. म्हणून आम्ही शेतकरी बांधवांना नेहमी सांगत असतो की जास्त पर्जन्यमानामध्ये ते बांधांवरती म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही त्या ठिकाणी शेवगा, सुबाबूळ, दशरथ ही पिकं तुम्ही लागवड करा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. सर अजून माहिती आपण घेणारच आहोत, पण आता आपल्याला एक फोन येतो आहे. रुपेश गुजराती आहेत सिन्नरवरून. नमस्कार. मी रुपेश गुजराती बोलतो सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे मॅडम की सरांनी चाऱ्याचं नियोजन तर सांगितलंय, पण तो चाऱ्याचं घालण्याचे टप्पे सांगा. कारण काही वेळेस असं होतंय की संध्याकाळी 7-8 नंतर किती जरी चारा दिला तर ते मान बाजूला काढून घेतात, खातच नाही. तर मग ती कुठल्या वेळेत किती घालावा चारा सकाळपासून त्याचं नियोजन जरा व्यवस्थित सांगा. आणि या दिवसाचा पावसाचा हलका चारा कोणता आणि त्यांना जो पचण्यास हलका होईल. कारण काही जड चाऱ्यामुळे त्यांना रवंथ करण्यास मग खूप त्यांचं सकाळी पोट फुगलेलं दिसतं, व्यवस्थित त्यांना पचलेलं सारखं जाणवत नाही आणि मग बाजूने अपचनासारखी लाळ गळते. तर त्याचा त्याच्यावर काही इफेक्ट होतो का ते व्यवस्थित सांगा. धन्यवाद. तर त्यांचा असा प्रश्न आहे, त्यांचा सुरुवातीचा असा प्रश्न होता की नियोजन कशा पद्धतीने चाऱ्याचं आपण करायला हवं दिवसभरामध्ये, की कशा पद्धतीने किंवा केवढा चारा आपल्या जनावरांना द्यायला हवा आणि काही जे रोग असतात की पोटफुगी असेल किंवा इतर, तर त्याच्यावर काही उपाय आहे का आणि त्यासाठी चाऱ्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करावं. तर आता ते माईक बंद बोला सर. त्यांनी त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे की सकाळी लवकर चारा आणि संध्याकाळी दूध देण्यापूर्वी, दूध आपण जे दूध काढतो त्याच्यापूर्वी चारा 2 वेळा चारा देणं गरजेचं आहे. आणि त्याने आता मगाशी बोलता बोलता बोलले की ते कोणत्या हलका पद्धतीचा चारा वगैरे, म्हणजे जो पचनास इझी जाईल असा. तर त्याने मला असं वाटतं की तृणवर्गीय जो चारा पिक जे उपलब्ध आहेत, आता मी मगाशी सांगितलं मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, त्याच्यामध्ये कर्बोदकेचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे शर्करायुक्त पदार्थ जास्त आहेत, हलका आहे, पचनास हलका आहे. जसं आपल्यामध्ये भात आपण म्हणजे पचायला इझी आहे तसं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये द्विदलवर्गीय चारा जर उपलब्ध असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये मिक्स करून जर दोन्ही टाइम जर दिलं तर त्यांची समस्या उद्भवणार नाही. बरोबर. तर सरांनी अशा प्रकारे ते उत्तर देखील दिलं आहे आता आपल्याला. सर अजून गोष्टी आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत, बरेच प्रश्न विचारायचे आहेत. मग आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत की पावसाळ्यामध्ये चारा पिकाचं आपण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत संजय सर, आणि त्यांच्याकडून या विषयासंदर्भात आपण विविध प्रकारे विविध टप्प्यानुसार माहिती घेतच आहोत. सर मगाशी तुम्ही काही नावं सांगितलीत चाऱ्याची, तर त्याच्यामध्ये होतं की पॅरागवत, तर त्याची लागवड कशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांनी करायला हवी आणि त्याचा उपयोग काय होतो त्याविषयी थोडक्यात काय सांगाल. पॅरागवत हे जास्त पर्जन्यमान किंवा जास्त पाणी ज्या ठिकाणी साचतं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढतं. आरेमध्ये जर आपण पाहिलं, आरे जो विभाग आहे गोरेगावमध्ये, त्या ठिकाणी जवळजवळ हजारो हेक्टर क्षेत्र हे पॅरागवताखालीच आहे. आणि त्या ठिकाणी खूप असे 50 ते जवळजवळ 60-70 तबेले त्या ठिकाणी आहेत आणि त्याचं जे संगोपन आहे हे पॅरागवतावरतीच करतात. तर पॅरागवत हे जास्त पर्जन्यमानात ते महत्त्वाचं पीक आहे. तर त्याची जी लागवड आहे ती 50 बाय 50 सेंटीमीटर अंतरावरती जवळजवळ 40,000 त्याला ठोंब लागतात. जसं आपण भाताची जशी लागवड करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ती लागवड करणं गरजेचं आहे. याला जी खताचं जे व्यवस्थापन आहे
सुरुवातीला 50-50-50 नत्र स्फुरद पालाश किलो प्रति हेक्टरी द्यावं. आणि ज्यावेळेला कटिंग ज्यावेळेला आपण करतो ह्या पिकाच्या जवळजवळ पहिली कटिंग 2.5 महिन्याने आणि नंतरची जी कापणी जी आहे ती साधारण 25 ते 30 दिवसाच्या अंतराने वर्षाला आपल्याला 10 ते 12 कापण्या आपल्याला उपलब्ध होतात. तर ह्या ज्यावेळेला आपण कापण्या करतो तर त्यावेळेला 10 ते 20 किलो नत्र प्रति हेक्टरी आपण जर दिला तर आपल्याला त्याचं काय जनावरांचं त्या आपल्या चाऱ्याचं जे आहे ते चांगलं आपलं पोषण होतं, चांगलं वाढतो. आणि ह्याला सिवेज वॉटर ज्याला म्हणतात आपण, सिवेज वॉटर म्हणजे आपल्या आपण जे गाई म्हशी वगैरे धुतो ते पाणी ते जर आपण जर सतत त्या पॅरागवतामध्ये जर आपण सोडलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने पॅरागवताचं उत्पादन जवळजवळ हेक्टरी 150 मेट्रिक टन इतकं उत्पन्न आपल्याला मिळतं. बरोबर. या व्यतिरिक्त आपण आणखीन काही नावं सांगितली होती, तर त्याच्याविषयी थोडक्यात सांगाल का की ती कोणकोणती आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करता येईल? आता कमी पर्जन्यमानामध्ये अशी बोलता बोललो तर मी संकरित नेपियर एक आहे, गिनी गवत आहे, नंतर तुमच्या ही जी गवत वर्गीय आहे ती बहुवार्षिक गवत आहेत. बहुवार्षिक गवत म्हणजे एकदा ह्याची लागवड केली की आपल्याला सतत आपल्याला वर्षभर त्याचा चारा मिळतो. 4-5 वर्ष जवळजवळ त्या एकाच पिकापासून आपल्याला चारा मिळतो. अलीकडे आपण जर बघितलं की ह्या संकरित नेपियरमध्ये सुपर नेपियर, स्मार्ट नेपियर हे ह्यांचेच सगळे प्रकार आहेत. तर ह्यासाठी अलीकडे बघितलं तर आपण कोण नेपियरची लागवड करताना दिसतच नाही, कारण त्याला म्हणजे असं वाटतं की तेवढीच मेहनत करायची आहे आणि त्यामुळं ते संकरित नेपियरकडेच बरेचसे शेतकरी बंधू त्या ठिकाणी वळत आहेत. तर ह्याची जी लागवड आहे ते 90 बाय 60 सेंटीमीटर सरी वरंबा पद्धतीने करायची. साधारण एक 20,000 ठोम किंवा कांड्या जसं ऊसाची आपण जशी लागवड करतो तर त्या पद्धतीने त्याची लागवड करावी. 2.5 महिन्याने ह्याचं कटिंग येतं. बाकी जसं मगाशी मी पॅरागवताचं जसं मॅनेजमेंट सांगितलं, खताचं व्यवस्थापन 50-50-50 नत्र स्फुरद पालाश एकदा द्यायचं आणि नंतर 20 किलो नत्र प्रति हेक्टरी आपल्याला दर कापणीनंतर देणं गरजेचं आहे. ह्याच्यापासून आपल्याला 6 ते 8 कापण्या मिळतात आणि त्या 6 ते 8 कापण्यापासून आपल्याला 200 ते 250 मेट्रिक टन हिरवा चारा मिळतो. ह्या संकरित नेपियर आपल्याला मुरघासामध्ये सुद्धा आपल्याला याचा वापर करता येईल. अच्छा सर, आपण आता गिनी गवताविषयी देखील सांगितलं, त्याच्याविषयी काय सांगाल? आता गिनी गवताची जी लागवड आहे ती 50 बाय 50 कांड्या वगैरे सगळे म्हणजे आता मी जे संकरित नेपियरची जशी माहिती सांगितली त्याच्यामध्ये ह्युमिल म्हणून आहे आणि हेमॅटा म्हणून आहे, आलं लक्षात ना. ह्या जाती आहेत आणि म्हणजे त्या स्पेशीज आहेत. तर त्या गिनी गवताच्या आपण जसं संकरित नेपियरच्या मी जाती सांगितल्या, BHN 10 आहे, BHN 11 आहे, तसंच ह्युमिल म्हणून आहे आणि ते गिनीचं आपण वापरू शकतो. आणि गिनी गवत सगळ्यात आणखी वैशिष्ट्य गिनी गवताचं असं आहे की जास्त असे झाडी असेल म्हणजे सेड लव्हिंग क्रॉप आहे ते. जसं पॅरागवत वॉटर लव्हिंग आहे, पाण्यावरती प्रेम करणारं पीक आहे, तसं हे सावली म्हणजे जर सावली असेल तर त्याची म्हणजे जी उत्पादन क्षमता आहे ते अधिक असते. त्या जर गिनी ह्या गवतापासून ते सुद्धा बहुवार्षिकच गवत आहे आणि त्यापासून आपल्याला सरासरी 100 ते 150 मेट्रिक टन आपल्याला हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो वर्षभरात. बरोबर. सर, आता आपल्याला एक फोन येतो आहे. शहाजी देवकर आहेत पुण्याहून. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम, बोला. आता जो लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आपला. हो सर, प्रश्न विचार आपला. हा, आता आपण चारा व्यवस्थापनामध्ये गायांसाठी किंवा म्हशींसाठी मुरघास कशा पद्धतीने बनवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मिनरल्स मिक्स केले पाहिजे म्हणजे जेणेकरून जे गुरांना शारीरिक कंटेनन्स हवे असतात ते पूर्णपणे त्यांना मिळतील. बरोबर, असा प्रश्न आहे. धन्यवाद. तर त्यांचा प्रश्न असा होता की मुरघासची निर्मिती कशा पद्धतीने करायला हवी आणि त्याच्यामधून आपल्या पशुधनाला पोषणयुक्त म्हणजे स्त्रोत मिळतील तर त्यासाठी काय करायला हवं? आता मुरघास बनवताना मुरघास म्हणजे खरं डेफिनेशन अशी आहे की चाऱ्याचं लोणचं. म्हणजे जसं आपल्याला आंब्याचं लोणचं आपण खायला जसं आपण ऑक्सिजनमध्ये खातो तसं ज्यावेळेला चाऱ्याची कमतरता असते म्हणजे हिरव्या चाऱ्याची कमतरता असते तेव्हा हिरव्या चाऱ्यासारखंच काम करणारा जो भाग आहे म्हणजे तो मुरघास. तर त्यासाठी काय करायचं, हिरवा चारा ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध असतो त्यावेळेला एक्सेस म्हणजे जास्त असतो तर त्यावेळेला तो म्हणजे त्याची कापणी करायची
त्याचे एक 1.5 इंचपर्यंत आपण असे तुकडे करायचे चाप कटरच्या सहाय्याने आणि एका स्ट्रक्चरमध्ये मग ते स्ट्रक्चर आपल्याला किती क्वांटिटीचा आपल्याला मुरघास बनवायचा त्याच्यावरती अवलंबून राहील. अलीकडे जे लघु शेतकरी स्मॉल शेतकरी जे आहेत तर ते प्लॅस्टिकचे जे बॅग्स आहेत त्या बॅग्समध्ये सुद्धा सायलेज बनवतात. तर त्या म्हणजे 1 टन कॅपॅसिटी 500 किलोची कॅपॅसिटी किंवा काही ड्रममध्ये सुद्धा बनवतात 150 किलोची कॅपॅसिटी. म्हणजे ते आपल्या गायींच्या संख्येवरती आपल्या जनावरांच्या संख्येवरती आणि आपल्याकडे असणारा चारा जादा चारा म्हणजे एक्सेस चारा किती उपलब्ध आहे त्याच्यावरती अवलंबून राहील. आणि तो एकदा चारा आपण हे केलं तो जरासं 1 दिवस आपण काय करायचो वाळवायसाठी ठेवायचा की दॅट मॉइश्चर शुड बी म्हणजे डिक्रीज म्हणजे 80% जर मॉइश्चर असेल तर 65-70% त्याचं मॉइश्चर आपल्याला करून घ्यायचं आहे. ऑलरेडी चाप केलेला आहे आणि नंतर मग ते आपण भरायचं वगैरे कोणत्या पिशवीच्या मध्ये भरतो किंवा एखाद्या प्लास्टर केलेलं सिमेंटचं जे स्ट्रक्चर असतं जसं आपलं गोडाऊन असतं पण ते एअर टायटेड पाहिजे हवा बंद स्थितीत पाहिजेत. तर त्याच्यामध्ये तो चारा आपल्याला काय करायचा आहे प्रेस करून दाबून भरायचा आहे आणि 60-65 दिवसात आपल्याला म्हणजे तो झाकून ठेवायचा आहे. आता त्याने असा प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये मिनरल्स वगैरे काय टाकायला लागतील काय. जर आपण कोणता चारा त्यासाठी वापरतोय तर त्याच्यावरती ते अवलंबून राहील. जर मका हे सगळ्यात उत्कृष्ट मुरघासासाठी पीक समजलं जातं तर मक्यापासून जर करायचं असेल तर कोणतंही एखादं म्हणजे बाहेरून एखादं म्हणजे मोलेसेस म्हणजे त्याला म्हणतो मळी म्हणतो आपण किंवा तुमचं सॉल्ट म्हणजे मिठाचं जे द्रावण आहे ते टाकायची काय गरज नाही. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मिनरल्स टाकायची गरज नाही. कधी मका जर आपण मक्यापासून करणार असू तर जर मला संकरित नेपियरपासून जर करायचं असेल तर मग त्या ठिकाणी मोलेसेस 1-2% मोलेसेस किंवा 1-2% तुमचं सॉल्ट सोल्युशन ते त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. ते शिंपडताना सुद्धा ते युनिफॉर्म शिंपडायला पाहिजे. आपण असे लेयर्स बनवत असतो आणि ते व्यवस्थित दाबून भरणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हवा आतमध्ये शिरता कामा नाही मॉइश्चर आतमध्ये शिरता नाही पाणी म्हणजे शिरता कामा नाही ही काळजी घेणं गरजेचं आहे. 60-65 दिवसामध्ये आपल्याला काय होतं तो आपल्याला तयार होतो मुरघास. बरोबर सर. आता आपण निर्मिती कशी करावी मुरघासाची त्याविषयी सांगितलं आणि आपल्याला प्रेक्षकांनी देखील प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये मिनरल्स कोणते द्यावे तर त्याविषयी देखील सांगितलं. पण याच्या उपयोगाविषयी काय सांगाल आपण की ह्याचा उपयोग आपण आपल्या पशुधनासाठी कशा पद्धतीने करायला हवा म्हणजे एका दिवसामध्ये आपण त्यांना कशा पद्धतीने हे खाद्य द्यायला हवं कसं द्यायला हवं याविषयी काय सांगाल. आता मगाशीच मला बोलतो मी की मुरघास आपण जो करणार आहे आपण आता 1 टनाचा मुरघास बनवला बरोबर आणि आपल्याकडे जनावरं किती आहेत पण 1 टन म्हणजे आपण काही दिवसभरात आपल्याला 1 टन लागणार नाही बरोबर की नाही. मगाशीच आपण 10 जनावरं दुभती आहे तर आपल्याला 250 किलो लागणार आहे हिरवा चारा बरोबर की नाही. तर मग त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं मुरघास आपण ज्या वेळेला लागणार आहे आपत्कालीन ज्याला व्यवस्थापन म्हणतो त्याच्यामध्ये मुरघास फार महत्वाचा आहे. म्हणजे ज्या वेळेला दुष्काळजन्य स्थिती असते पाऊस अजिबात नसतो पाणी नसतं आणि त्यावेळेला हिरवा चारा दुर्मिळ होतो तर अशा वेळेला जे आपण अंमलात आणतो तत्व तर त्याला म्हणतो आपण आपत्कालीन व्यवस्थापन. तर मुरघास हे आपत्कालीन व्यवस्थापनाचंच अंग आहे असं म्हणू. तर हे जे मुरघास आपण ज्यावेळेला तयार करू आपण ज्यावेळेला जनावरांना घातल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बाबा हे आता संपत नाही लवकर आपल्याला म्हणजे एवढासा आपल्याला 7-8 दिवस 10 दिवस पुरेल. मग तो पुन्हा आपण तो पॅक करून हवाबंद स्थितीमध्ये ठेवून तो पुन्हा आपल्याला ज्या वेळेला वाटेल गरज पडेल त्यावेळेला तो वापरणं गरजेचं आहे. पण एकदा समजा जर आपण एकदा तो फोडला खड्डा किंवा एखादी पॉलिथिनची बॅग आपण पिशवी खोलली की मग तो आपण 15-20 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये त्याचा वापर कंटिन्युअसली होणं गरजेचं आहे. बरोबर सर. यामध्ये आपण आपत्कालीन परिस्थितीविषयी बोलला तर त्याच्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. मात्र आता एक फोन आला आहे. मोठू सिंग गोमलाडू आहे छत्रपती संभाजीनगरहून. नमस्कार. नमस्कार सर आपला प्रश्न विचारा. हा वैजापूर तालुका नालेगाव बोलतो सर. बोला ना. हो सर प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर. बोला. माझा प्रश्न असा आहे जो सुक्का चारा आहे मक्काचा सुक्का कुट्टी ती बैलजोडीला जे कामामध्ये बैल चालतात त्यांना टाकलं चालतं का सर. आता बोलतो मी त्याच्यावरती मी ऐका तुम्ही. तर आपण जी मक्याची जी कुट्टी करतो सर बोला.
मक्याची जी आपण कुट्टी करतो, ज्यावेळेला आपण मका आपण पूर्ण घेतला आपण त्याच्यानंतर जी कुट्टी करतो ती खरं म्हटलं तर निकृष्ट प्रतीची असते. पण आता काहीच नाही जनावरांना, तर आपले जे आता ते म्हटले ओझं वाढणारे म्हणजे नांगरणारे वगैरे असणार आहेत ते बैल वगैरे, तर त्यांना घालायला काही हरकत नाही. पण त्यापासून काय त्याला म्हणजे पोषण मूल्य मिळतील याची शाश्वती नाही. कारण मका आपण पूर्ण घेतल्यानंतर आता आपण मकाचं आपण पिकामध्ये आपण पाहणारच आहोत की मका ज्या वेळेला आपण लागवड करतो तर तो आपल्याला 70व्या दिवशी आपल्याला कटिंग करावा लागतो. 65 ते 70 दिवसात त्याची कटिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे त्यावेळेला त्याचं फुलसुद्धा नसतं, म्हणजे त्याला म्हणजे कणीस तर सोडूनच द्या, फुलसुद्धा नसतं. म्हणजे ॲट फ्लॉवरिंग स्टेज आपण त्याला कट करत असतो, त्यावेळेला आपल्याला जी पोषण मूल्य मिळतात ती चांगली मिळतात. बरोबर की नाही? त्यामुळे आता ह्यांचा जो प्रश्न आहे की बाबा ते जे कुट्टी आहे ते आता गरज पडत घालणं गरजेचं आहे, पण त्याच्यापासून जे मिळणारी जी पोषण मूल्य आहेत ते म्हणजे तितकीशी चांगली नाही आहेत. बरोबर. सर, मगाशी आपण बोलला होता की आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुरघासचा आपल्याला वापर करता येतो, तर तो नेमका कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आणि अशा काळामध्ये मुरघास किंवा मग ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही गवत आहेत का की त्याचा वापर आपल्याला करता येईल? मुरघासाचा म्हणजे काय, म्हणजे आपल्याला आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये तर फायदा आहेच. आता बरेचसे जे मोठे मोठे जे डेअरी फार्म्स आहेत त्याचं जर बघितलं तर त्यांनी ग्रीन फॉडर जे आपण जो ओला चारा जो घालतो जनावरांना त्याच्याऐवजी हळूहळू त्यांनी रिप्लेसमेंट करून मुरघासच ते खाऊ घालतात. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, बरंचसं जे त्यांचं शेत असतं ते एकदम खाली राहतं. बरोबर की नाही? म्हणजे ते परत आपल्याला परत वापरता येतं. अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे ते जे सर्क्युलर म्हणजे ते चालूच असतं आणि ते 25-25, 30-30, 35-35 टनाचे वगैरे आपल्याला मुरघास असे ते बनवून ठेवतात. तर त्यांच्या बाबतीत ते ठीक आहे. आपल्या आता जे लघु शेतकरी आहेत, लहान शेतकरी आहेत, तर त्यांना एवढी मोठी स्ट्रक्चर्स वगैरे उभारणं तेवढंसं सोपं नाही. तर त्यासाठी म्हणजे किफायतशीर त्यांच्या दृष्टीने नाही, तर त्यांनी काय करायचं की प्लॅस्टिक बॅगमध्ये, आता जनावर आपल्याकडे 10च आहे तर आपल्याला दिवसाला 200-250 किलो लागतोय, तर त्या पद्धतीने आता जो आपल्याला मुरघास मिळतो ते मुरघास देताना सुद्धा आपल्याला म्हणजे आपले जे ॲनिमल्स आहेत की जे जनावर आहेत त्यांना सवय नसते की मुरघास म्हणजे ताबडतोब खायचं वगैरे. मग त्यांना हॅबिच्युअल करण्यासाठी, त्यांना सवय लावण्यासाठी अगोदर सुरुवातीला 1 किलोने 1.5 किलोने हळूहळू तो वाढवत मग नंतर तो 4-5 किलो ते एका जनावरांना वगैरे देणं म्हणजे जे ॲडल्ट असतात ते जे वासरं असतात त्यांना तर आम्ही तर सांगतो की ते मुरघास देऊच नका. सर, पावसाळ्याच्या दरम्यान आपल्या जे दूध देणारी गाय आहे किंवा जे दूध देणारे प्राणी आहेत तर त्यांचं जे उत्पादन आहे ते स्थिर राहण्यासाठी आपण त्यावेळेला आपण काय त्यांना चारा द्यायला हवा, कुठल्या प्रकारचा द्यायला हवा, त्याविषयी काय सांगाल? आता दुधा जनावर जर असेल म्हणजे दूध देणारी जी गायी असेल तर त्याला मगाशीच मी तुम्हाला बोलतो बोललो की 25 किलो आपल्याला काय लागतो, हिरवा चारा आपल्याला द्यावाच लागतो ऑन एन ॲव्हरेज. मग हिला सुद्धा एक 20-25 किलो आपल्याला हिरवा चारा लागेल. 6 ते 8 किलो आपल्याला सुका चारा द्यावा लागेल. त्याच्याबरोबर 2 ते 3 किलो म्हणजे 2 किलो 1.5 ते 2 किलो आपल्याला कॉन्सन्ट्रेट म्हणजे ज्याला खुराक म्हणतात ते द्यावं लागेल. आणि दुधाची क्षमता समजा 4 लिटर असेल तर प्रत्येक लिटर मागे 400 ग्रॅम खुराक म्हणजे 416 म्हणजे एक किलो 600 ग्रॅम असं ॲडिशनल द्यायचं. म्हणजे 1.5 किलो आपण देतोय प्लस ह्याच्यामध्ये आणखी परत 1.5 किलो म्हणजे 4 लिटर दूध देणार असेल तर असं 3 किलो साधारण आपल्याला खुराक देणं गरजेचं आहे. 50 ग्रॅम जे क्षार असतात जे म्हणतो ना मिनरल मिक्सचर तर ते देणं गरजेचं आहे. बरोबर. सर, आता आपल्याला एक फोन येतो आहे. प्रवीण जवादे आहेत यवतमाळहून. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. हो सर, आपला प्रश्न विचारा. मॅडम, आपला का नाही गोट फार्म आहे तर चारा लागवडीसाठी बकऱ्यासाठी नाही का काही? बकऱ्यासाठी पाहिजे होतं चारा लागवडीचं. निश्चितच. सर, त्यांचा प्रश्न आहे की बकऱ्यांसाठी चारा लागवड कशा पद्धतीने करायला आणि कोणत्या प्रकारचा चारा असायला हवा? आता बकऱ्या किंवा जे स्मॉल ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी खरं तर जे चारा वृक्ष आहेत ते खूप आवडीने खातात. त्याच्यामध्ये शेवगा आहे, नंतर सुबाबूळ आहे, दशरथ आहे, अंजन ट्री आहे म्हणजे वृक्ष आहे. तर ह्यांची लागवड जर केली आणि तो जर चारा जर आपल्या शेळ्यांना जर दिला, आम्ही म्हणतो की प्रति शेळ्यांना
ऑन अन ॲव्हरेज 5 किलो जर दिला, 100 जर शेळ्या असतील तर त्या दिवसाला 500 किलो लागेल. म्हणजे अशाच प्रकारे त्यांना, म्हणजे बाकी हा चारा ते खात नाहीत असं नाही, पण हा चारा मी आता जो सांगितला, ही चारा वृक्ष सांगितली, तर ती जी आहे ती एकदम म्हणजे ते आवडीने खाणार ओन गोट्स. आता शेवगा आहे, शेवगामध्ये सुद्धा आपण शेवग्याच्या शेंगा आपण सुद्धा माणसं सुद्धा खातो, पण PKM 1 PKM 2 अशा सुधारित जाती आहेत. त्या सुधारित जातीची लागवड केली 30-30 सेंटीमीटर अंतरावरती, तर म्हणजे वर्षभरात आपल्याला जवळजवळ 2-4 कटिंग मिळतात आणि त्यापासून आपल्याला एक जवळजवळ 100 मेट्रिक टन आपल्याला शेवग्यापासून सुद्धा आपल्याला चारा मिळतो, म्हणजे 5-6 कटिंगमधून. म्हणजे मला काय म्हणायचं की जसं आपण शेवगा आहे ते पूर्ण असं वाढून द्यायचं नाही, वृक्षासारखं वाढवून द्यायचं नाही. सुबाबूळ सुद्धा आहे, ज्या पहिलं कटिंग आहे 5 महिन्यानंतर, दुसरं कटिंग आहे ते 2 महिन्याने आहे. म्हणजे अशा त्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं जर आपण संवर्धन केलं तर ह्या वृक्षापासून सुद्धा उत्कृष्ट प्रतीचा, शेवग्यामध्ये तर खूप मिनरल मिक्सचर्स वगैरे खूप आपल्याला मिळतात, मिनरल्स आहेत, जीवनसत्व आहेत, प्रथिनांचं प्रमाण सुद्धा खूप आहे. म्हणजे चांगल्या प्रतीचा आपल्याला जे आपल्या शेळ्यांची किंवा बकऱ्यांची आपल्याला उत्पादकता आहे, ते त्याचं वजन आहे, ते आपल्याला ह्या अशा पद्धतीने चारा जर दिला आणि त्याच्याबरोबर जर खुराक जर दिला तर त्याची उत्पादकता आपल्याला वाढवता येईल. बरोबर. मग हे बकऱ्यांबरोबरच इतर जे प्राणी आहेत आपले, म्हणजे दूध देणाऱ्या ज्या गाय आहेत किंवा बैल आहेत, तर ह्यांना सुद्धा हा चारा चालतो का? हो, चालेल. आपण आता कोणताही चारा म्हणजे एकच चारा सतत जनावरांना देऊ नये. म्हणजे उदाहरणार्थ मी आता सुबाबूळ आहे, सुबाबुळामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 25 किलो चारा किंवा 30 किलो चारा लागतो दिवसाला, तो 25 किलो दिला महिनाभर, तर मग त्या सुबाबूळमध्ये असे काही टॉक्झिन्स आहेत. म्हणजे असे बरेचसे आपल्याला अशी पिकं आहेत, चारा पिकांमध्ये आहेत की दुसरं आणखीन एक उदाहरण सांगतो की हायड्रोसायनिक ॲसिड असतं आपल्या ज्वारी या पिकामध्ये, ते कोवळं असतं. ज्यावेळेला ते 7 आठवड्यापर्यंत असतं, 49 दिवसापूर्वी जर आपण जनावरं जर ते म्हणजे चारलं, म्हणजे त्याने चुकून जर ते खाल्लं तर जनावर दगावू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक नावाचं आम्ल असतं, तर त्याच्यामुळं अशा प्रकारचे. तसंच हे मायमोसिन असतं, ते मायमोसिनमुळं काय होतं, आता शेळ्या आहेत, शेळ्या मी सांगितलं आवडीने खातात की जनावर सुद्धा बाकी आवडीने खातात, पण ते जर सतत खाल्लं तर त्याचे केस वगैरे गळतात. तर त्यासाठी दुसरा आणखी मी प्रत्येक वेळेला मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगत असतो, ऊसाचे वाडे सतत देऊ नयेत, सतत सारखे देऊ नयेत. ऊसाचे वाडे द्यायला काय हरकत नाही, कधीतरी द्या, पण सतत देऊ नये. तर ऊसाचे वाडे दिल्यामुळं त्याच्यामध्ये ऑक्झॅलेट्स नावं असतं आणि आपले जे जनावरं असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट्स तयार होतात. मग लघवी वाटे वगैरे त्याचा निचरा व्हायला सुरुवात होतं. मग ते जनावर आहे ते एकदम असं हे होतं, निर्जीव होतं, म्हणजे उत्पादन म्हणजे हे होतं, विरहित होतं असं. म्हणजे त्याची म्हणजे उत्पादकताच कमी होती, झिरो होते, रिप्रोडक्शन कपॅसिटी सुद्धा कमी होते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचे फायदेही सुद्धा आहेत आणि जर जास्त प्रमाणात आपण काय काय करायला गेलो त्याचे तोटेही आहेत. बरोबर. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत, पण आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपण बोलत आहोत की पावसाळ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन आपल्या पशुधनासाठी कशा पद्धतीने करायला हवं, आणि आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत संजय सर. सर, आता आपण अधिक तर नैसर्गिक शेतीकडे वळत आहोत आणि या नैसर्गिक शेतीबरोबरच चारा संवर्धन करणं हे देखील आता काही जण करत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल की हे किती महत्त्वाचं आहे? आता अलीकडे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं, म्हणजे आपण शिफारस केलेली खताची मात्रा त्याच्यापेक्षा लोक जास्त प्रमाणात खताची मात्रा दिल्यामुळं आज जमिनी आपल्या नापीक होत चाललेल्या आहेत. तर त्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती म्हणजे आज म्हणजे काळाची गरज आहे. आणि त्याच्यामध्येच नैसर्गिक शेती पद्धतीने आमच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाने म्हणजे जीवामृत ऑटोमॅटिक जीवामृत संच आम्ही तयार केलेला आहे. आणि म्हणजे तो आम्ही सगळ्या म्हणजे जे आमचे जे हे आहेत म्हणजे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आमची प्रक्षेत्र आहेत तर त्या ठिकाणी आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. तर जीवामृत म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जीवामृत करतो गाईच्या शेणापासून,
गोमूत्र, गाईचं शेण, जीवाणू माती म्हणजे हे घटक आहेत. नंतर काळा गूळ आणि बेसनाचं म्हणजे जे आपण कडधान्याचं जे पीठ आहे, तर ह्याचा आपण मिक्सचर करून 200 लिटरचं आपण काय करतो, एक द्रावण तयार करतो, त्याला आपण म्हणतो जीवामृत. ते चांगलं ढवळायचं. ती प्रोसिजर खूप मोठी आहे. तर ते ढवळायचं. मग हे सगळं मॅन्युअली करण्यापेक्षा आम्ही काय करतो, ते त्या ड्रममध्ये 8 ड्रम ठेवलेले आहेत आणि 8 ड्रम आहेत ते आम्हाला जवळजवळ 8 ते 10 एकर एक क्षेत्रासाठी आम्हाला ते पुरेसे होतात. आणि मग प्रत्येक ड्रममध्ये ऑटोमॅटिक आम्ही ते कॉक चालू केले की ते पाणी वरून ते येणार, तो ड्रम भरला जाणार. तो ड्रम ओव्हरफ्लो होऊन ते जे आपले जीवामृत जे काय तयार होईल ते आपल्या फिल्टर होऊन एका त्या टाकीमध्ये जमा होणार आणि मग ते आम्ही शेतात त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकून ते शेतात जातात. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही ते केलेलं आहे. सर थोडं थांबवते तुम्हाला. आपल्याला एक फोन येतो आहे. गजानन गोंधड आहेत खेडे जळगावहून. नमस्कार. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हा, ओला आणि सुक्या चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं दुधाळ जनावर म्हणते. बरोबर. दुधाळ आणि बिनदुधाळ. सर त्यांचा प्रश्न आहे की ओल्या आणि सुक्या ओके ओल्या आणि सुक्या चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने. हां, आता मगाशीच मी बोलता बोललो होतं की आपल्या जनावरांसाठी ओला चारा जेवढा महत्वाचा आहे तेवढा सुका चाराही महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपलं जे पशुखाद्य आहे ते सगळं आपल्याला देणं गरजेचं आहे. आता दुधाळ जनावर असेल तर एक साधारण 20 ते 25 किलो आपल्याला ओला चारा, हिरवा चारा देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 10-12 किलो आपल्याला किंवा 7-8 किलो जरी द्विदलवर्गीय चारा असेल, जसं चवळी आहे किंवा स्टायलोसॅन्थस म्हणून आहे, म्हणजे असंच जो द्विदलवर्गीय आहे, कडधान्यवर्गीय आहे तो चारा, आणि उर्वरित आहे तो आपला तृणवर्गीय मका, ज्वारी असं देणं गरजेचं आहे. 25 किलो आपल्याला तो देणं गरजेचं आहे, 20 ते 25 किलो. नंतर सुका चारा आहे तो साधारण एक 4 ते 5 किलो तरी आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. नंतर कॉन्सन्ट्रेट आहे, मग सांगितलं खुराक जे आहे ते दुधाच्या म्हणजे अगोदर 1.5 ते 2 किलो आपल्याला देणं आहे मेंटेनन्ससाठी. प्लस की जर ती गाई जर आपल्याला 4 लिटर दूध देत असेल तर 4 गुणिले 400 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे 1600 ग्रॅम अजून आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने ते ओला, सुका आणि त्याचं आपल्याला मिश्रण देणं गरजेचं आहे. बरोबर. सर या प्रश्नाआधी आपण बोलत होता की नैसर्गिक शेती आणि संवर्धनाविषयी, तर त्याविषयी काय सांगाल. हा, नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गातील जी काही जी संसाधनं जे आहेत, म्हणजे गोमूत्र आहे किंवा गाईचं शेण आहे म्हणजे देशी गाईचं शेण, तर हे आपण आपल्याला मिक्स करून काय जीवाणू माती आहे, बांधावरची माती आपण जनरली घेतो, जीवाणू माती ती बेसन आहे, कडधान्य पीक आहे, मग त्याच्यापासून आपल्याला जीवामृत किंवा जे आपल्या आता अलीकडे एक अमृत आलेलं आहे, हां, तर ते जीवामृत, घन जीवामृत हे दिल्यामुळं काय होतंय, जमिनीमध्ये जीवाणूंची आपल्याला संख्या आपल्याला वाढवता येते. आता ते गोकृपा अमृत आलेलं आहे, गोकृपा अमृत, त्याच्यामध्ये तर म्हणतात की जीवाणूंची संख्या 130 जीवाणू म्हणजे उपयुक्त जीवाणू जे आहेत की ते जीवाणूंचं कार्य खूप मोठं आहे. आपण काय करतोय, रासायनिक औषधं वापरल्यामुळं, रासायनिक खतं वापरल्यामुळं आपण ते आहे ना जीवाणू आपण मारतच चाललेलो आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला जो सेंद्रिय कर्ब आहे जमिनीतला, ज्याला आपण जमिनीचा गाभा म्हणतो, तोच आपला अगदी आपल्याला म्हणजे हे होत चाललेला आहे, निकामी होत चाललेला आहे. तर ह्यासाठी हे जी आपली जी नैसर्गिक शेती आहे हे खरंच आपल्याला वरदान ठरेल. हळूहळू आपल्या जमिनीचा कस म्हणजे सुधारेल, त्या म्हणजे जीवाणूंची संख्या वाढली की ऑटोमॅटिक मग आपल्याला जे मूलद्रव्य जे आपले अन्नद्रव्य असतात याच्यामध्ये तर ती जास्त प्रमाणात उपलब्ध होणार, त्याच्यामध्ये सेंद्रिय जे कर्ब तयार होणार, म्हणजे एक जमिनीचे आपल्याला चांगलं व्यवस्थापन करता येईल. आणि राहिला प्रश्न की आपल्याला जे किडी असतात किंवा रोग असतात, जसं इतर पिकांवरती जसे रोग आणि किडी येतात तसं मका, ज्वारी आपण ही सुद्धा पिकच आहेत, ही सुद्धा चारा पिकच आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा जे आपल्याला आहेत तर त्यासाठी निमास्त्र म्हणून बोलवत आहे, म्हणजे निम जे असतो कडुनिंब त्याच्या पाल्यापासून बनवला जातो. ती प्रोसिजर खूप खूप मोठी आहे. निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, नंतर तुमचं दशपर्णी अर्क आहे. म्हणजे हे जर वापरून जर आपण जर त्यांचं आपल्याला नियंत्रण करता येतं. म्हणजे अशा पद्धतीने नैसर्गिक शेतीचा जर अवलंब आपण जर केला तर आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे चाऱ्यामध्ये असू दे, भाजीपाला पिकामध्ये असू दे, तर आपल्याला काय मिळेल, एक चांगल्या प्रतीचा म्हणजे जी क्वालिटी आहे
ती मेंटेन होईल. हळूहळू क्वांटिटी सुद्धा आपल्याला मेंटेन करता येईल. बरोबर. म्हणजे ही नावं लक्षात ठेवणं खरं तर खूप गरजेचं आहे एक नैसर्गिक शेतीसाठी आणि संवर्धनासाठी. सर आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे की आपले जे गाभण जनावरं आहेत तर त्यांच्यासाठी आपण चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं? आता गाभण जनावर असेल त्याला ओला जो चारा आहे तो 15 ते 20 किलो द्या, 4 ते 5 किलो सुका चारा आणि 2 ते 3 किलो तुमचं हे कॉन्सन्ट्रेट खुराक, 50 ग्रॅम क्षार म्हणजे मिनरल मिक्सचर असं दिलं तर आपल्याला गाभण गाईची आपल्याला काळजी घेता येईल. बरोबर. सर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? नाही, आता ही जी परिस्थिती बघितली आपण, जर आता ह्या पावसाची जी सुरुवात जी झाली म्हणजे एकतर उशिरा आणि सुरू झाला तर तो मुसळधार म्हणजे तो थांबायलाच तयार नाही. अशा परिस्थितीत आपण आता एखादं चारा पिकाचं नियोजन, मला समजा ज्वारी लावायची आहे, बाजरी लावायची आहे किंवा मला पॅरागवताची लागवड करायची आहे, मी शेतात शिरूच शकत नाही. मग अशा परिस्थितीत म्हणजे माझी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की त्यांनी आहे ना की जसं आपण मगाशी नियोजन आपण केलं की आपल्याला माहित आहे की बाबा एवढा चारा लागणार आहे, माझ्याकडे 10 जनावरं आहेत आणि खूप महागडी जनावरं आहेत, लाखोची जनावरं आहेत माझ्याकडे, 10 जनावरं म्हणजे 10 लाख रुपये माझे त्याच्यावरती इन्व्हेस्ट झालेले आहेत. तर त्यासाठी मला जे नियोजन करायचे ते अगोदरपासून करायला पाहिजे. मग ह्यासाठी मग त्यांनी हायड्रोपोनिक्सचा साधं तंत्रज्ञान आहे हायड्रोपोनिक्स. म्हणजे मी तर असं म्हणतो की ऑटोमॅटिक स्ट्रक्चर वगैरे काही गरज नाही. एखाद्या पॉलिशेडमध्ये जरी केलं तरी सुद्धा आपल्याला हायड्रोपोनिक्स आहे, मुरघास आहे, हे मेकिंग ज्याला जे म्हणतो ना आपण सुका चारा वाळवून ठेवणं, लसूण गवत आणि ते चवळी आहे हे त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचा हे बनवता येतो. तर अशा पद्धतीचं आपल्याला ती टेक्नॉलॉजी करायला पाहिजे. किंवा चारा वृक्षाचं मी तर म्हणतो ट्री प्लांटेशनचे मोठे मोठे प्रोग्राम्स आपण गावागावी घेतो, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने की हे जे चारा वृक्षाचं प्लांटेशन करा ना गावामध्ये, म्हणजे कधी लागेल त्यावेळेला, म्हणजे अशी जी परिस्थिती आहे त्यावेळेला आपल्याला जनावरांना आपल्याला कमीत कमी जगवता येईल. बरोबर. सर खूप चांगली माहिती दिली आपण. आणि आत्ताच्या काळामध्ये किंवा आत्ताच्या या हवामानामध्ये ही माहिती असणं आपल्या शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं होतं. आणि एकूणच पावसाळ्यासाठी ही जी माहिती आहे चाऱ्या व्यवस्थापनाची ती अत्यंत गरजेची होती. म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीने आणि विविध कॅल्क्युलेशन्स जे आपण सांगितले आहेत ते देखील तितकंच महत्त्वाचं होतं. तर मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पावसाळ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन आपल्या पशुधनासाठी कशा पद्धतीने करायला हवं, काय करायला हवं, तसंच मुरघास पद्धती आहेत, तसंच विविध गवतं आणि त्या चाऱ्यांची जी नावं आहेत ती सरांनी आपल्याला सांगितली आहेत. तर ते लक्षात ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यंदाच्या पावसामध्ये आपल्या पशुधनाला सकस जर आहार हवा असेल तर या सर्व सरांनी जे गवतं सांगितले आहेत, चारा सांगितला त्याची माहिती असणं आपल्याला फार महत्त्वाचं होतं. आणि आज आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेतलं. तर आज इथे आपण थांबत आहोत इथेच ह्या कार्यक्रमामध्ये आणि पुन्हा भेटणार आहोत पुढच्या मंगळवारी. तेव्हा पाहायला विसरू नका आमची माती आमची माणसं, प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता. सर आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.